मनुवादी जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद 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 मनुवादी जितेंद्र आव्हाड होश में आ मनुवादी जिते होश में आ मनुवादी जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद 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 जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद 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 जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद वंचित बहुजन आघाडीचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा मुर्दाबाद 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 जिथे आवडचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरे जिथे आवडचं करायचं काय खाली डोकं वर पाय वंचित बहुजन आघाडीचा एक मिनिट चला रेडी का एकच मिनिट कनेक्ट हा साहेब या आता नाही धरता येणार हो साहेब रोल का रोल जाऊ दे नको हॅलो काय भूमिका घेतली नेहमीप्रमाणे जितेंद्र आव्हाड यांनी नेहमीप्रमाणे त्यांची ती पद्धतच आहे. मला वाटतं की मागं ते बोलले सुद्धा होते की मी मोठा कलाकार आहे. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काही विषय शांत होतात, शांततेमध्ये निवडणुका पार पडल्या, आता काहीतरी कारण पाहिजे होतं म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो दिसतंय क्लिअर त्याच्यामध्ये की तुमच्या हातामध्ये तुम्ही काय घेऊन आंदोलनं करताय, आंदोलन कशाकरता करायला गेले, काय करताय तुम्ही. मला वाटतं की जितेंद्र आव्हाड इतके तर लहान नाही आहेत किंवा ते काही बोळ्यान दूध पित नाही आहेत की त्यांना एवढं तर कळायला पाहिजे की आपल्या हातामध्ये कोणचं पोस्टर घेऊन आपण आंदोलन करतो. आणि अशा प्रकारे पोस्टर इतकं फाडलं त्यांनी, ते दिसतंय सगळं. म्हणजे मला वाटतं काही गोष्टी जितेंद्र आव्हाड यांना शांत बसवत नाहीत आणि ते जाणून बुजून या सगळ्या गोष्टी करतात. या संपूर्ण प्रकाराचा आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून पुणे शहर त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना या विषयामध्ये अटक झाली पाहिजे. जर त्यांना या विषयामध्ये अटक झाली नाही तर आम्ही शहरामध्ये याच्यापेक्षाही अजूनही तीव्र आंदोलन होते. अनेकदा आपण बघितलं त्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट येतात, वादग्रस्त असतात, त्यांना खरं तर त्यांना आहे ना खरं एखाद्या मनोविकार तज्ज्ञाला दाखवलं पाहिजे त्यांना. कारण त्यांचं जे हावभाव असतात, ते ज्या पद्धतीने बोलतात, खरं त्यांच्या मला वाटतं की त्यांना कदाचित ते 60-90 झाली, त्यांना वय झालं आहे त्यांचं. आता जितेंद्र आव्हाडांनी या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे. एक ते शांत बसलं पाहिजे कारण त्यांची स्वतःचीच मानसिक उपचाराची गरज आहे. कारण ते प्रत्येक वेळेस असं काही ना काहीतरी वेगळे स्टेटमेंट करत असतात की त्यांच्या स्टेटमेंटमुळं संपूर्ण राज्यामध्ये काहीतरी शांतता जी असते ती अशांतता होती. आणि मला वाटतं हे त्यांचं थांबवण्यासाठी त्यांच्यावरती कारवाई झाली. जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत जितेंद्र आव्हाड सुधारणार नाही. मात्र त्यांची भूमिका ही मनुस्मृतीला विरोध म्हणून होती. त्यांची भूमिका जी होती आंदोलनाची ती मनुस्मृतीला विरोध म्हणून होती, पण त्यामध्ये असं कृत्य घडलंय त्यांच्याकडनं. त्यांनी माफी मागितली आहे. हे त्यांचं दरवेळेसच ते काय आज पहिल्यांदा झाले काहीतरी चुका करून ठेवायच्या नंतरनं त्याच्यावरती वरतून माफ्या मागायच्या. माफ्या मागण्यासाठी करता कशाला असली कृत्य असं मुळं त्यांनी केलं नाही पाहिजे. या आतापर्यंत जितेंद्र आव्हाडने काय पहिल्यांदा माफी मागितली नाही. इथून मागं सुद्धा अनेक चुका त्यांनी केल्यात आणि अनेक चुका करून त्यांनी माफी सुद्धा मागितलेल्या आहेत. आणि त्यांची माफी दरवेळी एकदा काहीतरी त्यांना शासन झालं पाहिजे. नाही तर आता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांना आता भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरताना या गोष्टी जाणवतील की फोटो फाडल्यानंतर काय होतं ते. एक गंभीर प्रश्न असा होता पाहिजे, तुम्ही आज आंदोलन करताय जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात, मात्र पुण्यामध्ये एवढी मोठी घटना घडली असताना तुम्ही त्या घटनेचा का नाहीये? नाही तुम्हाला दिसलं नाही का? दिसलं नाही का तुम्हाला? नाही तुम्हाला दिसलं नाही का? आम्ही भरपूर
भरपूर ठिकाणी तुम्हाला फक्त दंगेकरच दिसतात, बाकीचे कोण दिसत नाहीत तुम्हाला काम करताना. पुढे दिसलं नाही तुम्हाला बघा ना तुम्ही, फक्त तुम्ही स्वतःचीच मीडिया बघा, तुम्ही स्वतःचीच मीडिया बघा आणि त्याच्यानंतर ठरवा. फक्त हे तुम्ही ठरवून येता आणि ठरवून करता की तुम्ही इथं दिसलं ना. अरे जे चाललाय विषय त्याच्यावरती बोला ना, बाकीच्या विषयांवरती कशाला बोलता. मग आम्ही काय त्याच्यामध्ये आंदोलन केलं नाही का? नाही, निषेध केला नाही का? आम्ही केला ना निषेध. अरे केला ना निषेध, मग तुम्ही बघितलं नाही का? फक्त तुम्हाला एकच दिसतं, जे विषय आहेत ना, पहिला आवाज त्याच्यामध्ये वसंत मोरे निर्धारा नीट काढा, सगळं डिटेल काढा आणि त्याच्यामध्ये कुणी पहिल्यांदा बोलले आणि कुणी चालू केले ते गोष्ट तुम्हाला माहित नसेल. तुम्हाला आज एकच दिसतं फक्त पुण्यामध्ये. आणि ज्या विषयासाठी आलात ना, मला वाटतं त्या विषयावरती आपण बोलणं सोडून भलत्याच विषयावरती बोलताय. जितेंद्र आव्हाडांना अटक झाली नाही तर तुमचा पवित्र 100% जितेंद्र आव्हाडांमध्ये हिंमत असतं ना, त्यांनी पुण्यामध्ये येऊन फिरून दाखवावं, मग त्यांना कळेल काय होतं. पुण्यात पोलीस आयुक्तालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या. सामान्य माणसाला जायचं असेल तर तपासून सोडलं जातं, पण पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सापडणं, तुमची काय मागणी असणार आहे? पोलीस आयुक्तालय असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये सुद्धा अनेकदा दारूच्या बाटल्या सापडलेल्या. मला वाटतं की हे पहिल्यांदाच झालेलं नाहीये, कंटिन्यू या गोष्टी होतात आणि ह्या कुणाकडनं होतात. जर पोलीस आयुक्तालयात जर या गोष्टी सापडत असतील तर मग ते पोलीसच, तिथं कोण काय बाहेरचा पब्लिक घेऊन गेले का दारू? पोलीसच घेऊन गेले असते. त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजे, त्यांच्याकडे सीसीटीव्ही चेकिंग केले पाहिजे की हे नक्की कोण करते. आणि ऑलरेडी पोलिसांच्या या सगळ्या विषयावरती अतिशय संशयास्पद संपूर्ण पुणे शहरामध्ये वातावरण झालेलं आहे. आणि मला वाटतं की ह्याच्यामुळं पोलिसांचं तर मनोबल कच्ची झालेलंच आहे. जे चांगले आहेत त्यांचं पण झाले, पण जे वाईट करतात त्यांच्यावरती जोपर्यंत एकूण दोघांवरती कारवाई करून चालणार नाही, वाईट काम करणाऱ्या सगळ्यांवरती
यांचा आंबेडकरांबद्दलचा द्वेष दाखवून दिला। या ठिकाणी जितेंद्र आव्हाडने जरी फोटो फाडले असले तर ही शरद पवारांची मानसिकता आहे आणि या शरद पवारांची यांच्या पक्षाची जी विकृत मानसिकता आहे जी दलित विरोधी आहे, जी त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडने बाबासाहेबांचे फोटो काढलेत, याचा अर्थ या ठिकाणी संविधान विरोधी ही कृती आहे। मी या ठिकाणी महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करतो की तात्काळ जितेंद्र आव्हाडला अटक केली पाहिजे। आम्ही या ठिकाणी जितेंद्र आव्हाडवर सुद्धा गुन्हा दाखल करू, भविष्यात त्यांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। त्यासाठी आज भारतीय जनता पार्टी जितेंद्र आव्हाडच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली आहे। या ठिकाणी आम्ही 100% या ठिकाणी सांगतो, माझं ऐकून घ्या साहेब तुम्ही, की आम्ही फक्त संविधान मानतो। हा देश संविधानावर चालेल, हा देश कुराणवर शरिया कायद्यावर चालणार नाही, हा देश संविधानावर चालेल। आणि ज्यांनी संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांचा फोटो या ठिकाणी जितेंद्र आव्हाडने शरद पवारच्या पक्षाच्या नेत्याने फाडला। ही शरद पवारच्या पक्षाची मानसिकता आहे, बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधातली हे लोक आहेत। त्याच्यामुळं आम्ही फक्त संविधान मानतो आणि संविधानाचा अपमान यांनी केलेला आहे। तुमच्या प्रश्नाचं उत्तरच मी दिलंय की हा देश फक्त संविधानावर चालेल। शाळेमध्ये अभ्यासक्रमात समिष्ट तुमचा पाठिंबा आहे का विरोध आहे? एक सर्वात महत्वाची गोष्ट पत्रकार महोदय मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी आम्ही संविधान मानतो आणि संविधानाने जे काही होईल ते आम्ही स्वीकारतो। जितेंद्र आव्हाडने बाबासाहेबांचा फोटो फाडलेला आहे। जितेंद्र आव्हाडच्या तोंडाला भविष्यात काळं लावायचं काम भाजप करेल, कारण बाबासाहेबांचा अपमान आम्ही खपून घेणार नाही। त्यामुळे या ठिकाणी मुद्दा बाबासाहेबांचा फोटो फाडण्याचा आहे, त्याला आमचा विरोध आहे। जितेंद्र आव्हाडला भविष्यात आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, हे भाजपचं आमचं त्या ठिकाणी त्यांना चॅलेंज आहे। शालेय अभ्यासक्रमाच्या मुद्द्यावर तुम्ही बोलतच नाही। तुम्ही पाठिंबा देताय का शालेय अभ्यासक्रमाच्या मुद्द्यावर सांगा, का विरोध आहे थेट सांगा। तुम्हाला थेट सांगतो, सर्वात महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी मनुस्मृती अभ्यासक्रमात कुणी काय संबंध? सर्वात महत्वाची गोष्ट आहे की 100% विरोध आहे, आमचा संविधानाला पाठिंबा आहे। आम्ही बाबासाहेबांना म्हणतो, बाबासाहेबांचा अपमान जो झालेला आहे त्याच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरलेली आहे। आज आंदोलन करतात ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या नावावरती आयुष्यभर त्यांनी जनतेकडे मतं मागितली, त्या श्रद्धेय बाबासाहेबांचा अपमान आज या नालायक जितेंद्र आव्हाडनी केलाय आणि त्याचा निषेध करण्याकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी एकत्र आलेत। आज बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी तमाम पुणेकरांच्या वतीने भारतीय जनता पार्टी या ठिकाणी जितेंद्र आव्हाडचा जाहीर निषेध करते। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गावभर बोंबा मारत यांनी असं सांगितलं की भारतीय जनता पार्टीला संविधान बदलायचंय, हे संविधान बदलायला निघालेत। ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाला घटना दिली, हे संविधान दिलं, या बाबासाहेबांचा अपमान या जितेंद्र आव्हाडनी केलाय। राष्ट्रवादीचा शरद पवारांचा हा जितेंद्र आव्हाड त्यांचा बगल बच्चा आणि त्यांनी जो अपमान केलाय त्याचा निषेध हा निश्चित। बाबा साहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। भारतीय जनता पार्टी जितेंद्र आव्हाडला याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, त्याला रस्त्यावरती फिरू देणार नाही। आज आपण पाहतोय की जनतेमध्ये या विषयामध्ये रोष आहे आणि बाबासाहेब हे आमचं श्रद्धास्थान आहे, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। या जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। जितेंद्र आव्हाड हाय 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 हाय। शरद पवार हाय 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 हाय। जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। शरद पवारांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। जितेंद्र आव्हाड हाय 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 हाय। जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। जितेंद्र आव्हाड हाय 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 हाय।
जितेंद्र आव्हाडनी केलेलं आहे. आज आपण पाहतोय की शरद पवारांनी आयुष्यभर फुले शाहू आंबेडकर यांच्या नावावरती मतं मागितली आणि त्यांचाच एक बगलबच्चा असणारा जितेंद्र आव्हाड आज अशा पद्धतीने पूजनीय बाबासाहेबांची प्रतिमा वाढतानाचा व्हिडिओ आपल्या समोर आलाय. मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि जितेंद्र आव्हाडची मानसिकता ही विकृत आहे. त्याच्या विकृतीला योग्य वेळेस आपण या ठिकाणी पाबंद घातला पाहिजे. आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत जितेंद्र आव्हाडच्या विरोधामध्ये तातडीने गुन्हा दाखल करा. जे बाबासाहेब संपूर्ण हिंदुस्थानची अस्मिता आहे, ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाला घटना दिली, संविधान दिलं, त्या बाबासाहेबांचा अशा पद्धतीने कोणी अपमान करत असेल तर भारतीय जनता पार्टी ते सहन करणार नाही. त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी निषेध करत आहोत. जितेंद्र आव्हाडला आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही रस्त्यावरती फिरू देणार नाही. ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की वंदे मातरम. अरे जितेंद्र आव्हाडच्या महिलेला आज आव्हाडांचा विरोध करताय, आक्रमण करणार, काय भूमिका आहे, काय मागणी आहे? भारतरत्न श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण हिंदुस्थानची अस्मिता आहे. बाबासाहेबांबद्दल संपूर्ण भारतवासियांना एक प्रेम आहे, श्रद्धा आहे. अशा बाबासाहेबांचा अपमान आज जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे आणि हा नुसता बाबासाहेबांचा अपमान नाही, हा संपूर्ण भारतवासियांचा अपमान आहे. या जितेंद्र आव्हाडनी, नालायकांनी, ज्यांनी आयुष्यभर फुले शाहू आंबेडकरांच्या नावावरती मतं मागितली, अशा शरद पवारांचा हा बगलबच्चा. आज शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत. जितेंद्र आव्हाडनी हे जे कृत्य केले, बाबासाहेबांची प्रतिमा फाडली, मला असं वाटतं की तातडीने आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत. या ठिकाणी आमचे आमदार सुनील कांबळे आहेत, आमदार राम सातपुते आहेत. विधानसभेमध्ये सुद्धा या विषयात ते आवाज उठवतील आणि सरकारकडे सुद्धा आम्ही मागणी करतोय की जितेंद्र आव्हाडच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा. ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाला घटना दिली, संविधान दिलं, ज्या बाबासाहेबांमुळे आपल्या देशाची मान उंचावली, अशा बाबासाहेबांचा अपमान हा आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते आज रस्त्यावरती उतरलेत आणि भविष्यामध्ये जितेंद्र आव्हाडला आम्ही रस्त्यावरती फिरू देणार नाही. त्याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि तातडीने जितेंद्र आव्हाडच्या विरोधामध्ये त्याची मानसिक बुद्धी नष्ट झालेली, तो मनोरुग्ण आहे आणि त्याची उदाहरणं आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. आणि आज तर त्यांनी याचा कळस केला, बाबासाहेबांची प्रतिमा त्यांनी फाडली, त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. मुळात राष्ट्रवादीचे जे आहेत, ज्या पक्षाचे, त्या पक्षाची जी मानसिकता अशी आहे की दलित विरोधी. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जातीवर राज करणारी ही पार्टी आहे आणि आज या ठिकाणी आमचा बाप ज्यांनी राज्य घटना लिहिली, असं आमचं श्रद्धास्थान असणाऱ्या बाबासाहेबांचा ज्यांच्याकडनं अपमान झालाय, त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, हा इशारा आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आम्ही या ठिकाणी देतो. आणि हे आंदोलन संपल्यानंतर आम्ही बंडगार्डन पोलीस स्टेशनला जाऊन त्या जितेंद्र आव्हाडाच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहोत, फिर्याद दाखल करणार आहोत.
देशाचे घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडण्याचं काम या महाराष्ट्रातल्या एका महानालायकानं जितू आव्हाडाने केले, त्याला या ठिकाणी आपण त्याचा निषेध करण्यासाठी आपल्या या पुणे शहराचे कणखर असलेलं नेतृत्व माननीय अध्यक्ष धीरजी घाटे, तसेच आपले माळशिरसचे आमदार युवा नेतृत्व रामभाऊ सातपुते, आमच्या मातंग समाजाचे महाराष्ट्राचे नेते माननीय सुनील भाऊ कांबळे, तसेच सुशील भाऊ मेंगडे असतील, राजेश यनपुरे असतील, सर्वजण या ठिकाणी आपण उपस्थित राहिलाय. खरं तर उपस्थित राहण्याचा उद्देश एक आहे. आपल्याला माहिती आहे या देशासाठी घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आणि या घटनेच्या बळावर आपला हा भारत देश चालतोय. आणि अशा सर्व गोष्टी घडत असताना हे महाविकास आघाडी अतिशय घाण पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये करत असताना आपण बघतोय. आणि म्हणून